नमस्कार. तर आज आपला व्हिडिओ आहे मिल्संट आटा चक्की. याचा जो व्हिडिओ आहे तो घरगुती वापरासाठी ही आटा चक्की कशी सोयीची आहे याबद्दल मी तुम्हाला गहू, ज्वारी, बाजरी आणि कुळीथ हे कसे प्रकारे धान्य दळू शकतं ही चक्की यासाठीचा आपला हा खास व्हिडिओ आहे. तर छान असं बारीक पीठ मस्त असं याचं तयार होतं. तर आपण हा संपूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला या चक्कीचा दाखवणार आहेत. तर पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि ही किती आपल्या उपयुक्त आहे घरगुती, ही सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल आणि मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगणार आहेत या व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला करूयात सुरुवात. तर ही आहेत आपली मिल्सट कंपनीची आटा चक्की आणि हिला घरघंटीसुद्धा म्हणतात. घरगुती वापरासाठी अगदी योग्य आहे आणि हिच्यावर सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. ती बघून आपण यामध्ये ज्या जाळी असतात त्या आपण यामध्ये टाकायच्या असतात, म्हणजे चाळणे, आणि त्या चाळण्या टाकून आपण हे दळायचे असतात. खूप छान असे पीठ जे आहे ते तयार होतं. तर या प्रकारे याच्या 7 जाळ्या आहेत. जी लागेल ते आपण ज्या पद्धतीने आपल्याला जेवढी ग्रेन दळायची आहेत आपली तेवढी सर्व आपण यामध्ये टाकून या जाळ्यांचा जो वापर आहे, या चाळण्या ज्या आहेत त्या वापरल्या जातात. अगदी छान अशा आहेत आणि ह्या स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ब्रश दिलेला असतो. त्या ब्रशने त्या स्वच्छ करायच्या असतात, धुवायच्या नसतात. तर बघा यामध्ये अशा ब्रश जो आहे तो आपण पीठ काढण्यासाठी वापरला जातो आणि खूप छान अशी ही आहे. तर याला एक लॉकसुद्धा आहे आणि आता बघा आपण हे ओपन करून मी तुम्हाला दाखवते की यामध्ये आपण कुठे ही जी चाळणी आहे ही आपण कुठे लावतो. तर या पद्धतीने इथे आपण अशी प्रकारे चाळणी लावतो आणि ज्यावेळेस जशी हवी त्या पद्धतीने गहू जर दळायचं असेल तर वेगळी चाळणी असते. सगळ्यांचे प्रकार वेगवेगळे प्रकार आहे. तर 7 प्रकारे असतं. जास्त बारीक जाड सर्व बाजरी वगैरे सर्व आपण यामध्ये दळू शकतो आणि घरगुती अगदी फ्रेश धान्य दळलं जातं. त्यामुळं नक्की ही चक्की घेणं खूप फायदेशीर ठरतं आणि आपल्याला तांदूळसुद्धा हवे असेल तर आपण दळू शकतो. पापडाचं पीठ, हरभरा डाळ सर्व जसं लागेल तसे. तर मी आज कुळीथ दळणार आहेत. तर आपण कुळथाची जी जिलेबी करतो त्यासाठी जे पीठ लागतं ते पीठ मी यामध्ये दळणार आहेत आणि थोडंसंच पीठ आहे. तेवढं पीठ मी म्हणजे थोडेसेच धान्य आहेत आपल्याकडे कुळथाचं, तेवढंच टाकून मी हे दळणार आहेत. तर गहूसुद्धा मी दळलेले आहेत, तर पोळ्या छान येतात आणि पीठसुद्धा याचं छान पडतं. तर नक्कीच घरगुती वापरासाठी खूप छान आहे. नक्की तुम्ही घेऊन बघा. तर आता आपण यामध्ये घालूयात मस्त अशी कुळीथ आणि थोडीच टाकून आपण देणार आहेत. तर ही चक्की आहे ही आपल्यासोबत बोलते सुद्धा. तर आपल्याला ही अनाज टाकण्यासाठी सुद्धा सांगते. त्यावेळेस आपण यामध्ये अनाज टाकायचं आहे. जे जे काही आपल्याकडे धान्य आहे ते आपण त्यामध्ये टाकून दळते आणि ती ज्यावेळेस ते दळून होतं त्यावेळेससुद्धा ते आपल्यासोबत सांगते आपल्याला की आपलं हे झालेले आहेत दळून आणि तुम्ही स्विच ऑफ करा, हे सुद्धा ती सांगते. तर तुम्ही बघा आपलं हे संपूर्ण दळून झाल्यानंतर कशा पद्धतीने ही चक्की जी आहे ती आपल्यासोबत बोलते सुद्धा. तर यामुळे आपल्याला हे सोपं जातं. आपण पुढलं कुठलंही काम करू शकतो. ही चक्की ज्यावेळेस आपण धान्य टाकून देऊन आपण दुसरंसुद्धा काम करू शकतो. तर खूप छान असं ही जी चक्की आहे ही आहे आणि मस्त दळणसुद्धा छान होतं यामध्ये. तर बाहेरून पीठ आणण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि बाहेरून चक्कीवर जाऊन आपल्याला दळूनसुद्धा आणावं लागत नाही. छोटे छोटे मस्त धान्य आपण टाकून यामध्ये दळू शकतो. हवं तसं धनेसुद्धा दळता येतात. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही हे दळू शकता. तर मी आज कुळीथ टाकलेले आहेत आणि संपूर्ण कुळीथ आपण यामध्ये दळलेले आहेत. दळल्यानंतर ती किती वेळाने तिची सिस्टीम चालू राहते आणि ॲटोमॅटिक ते आपल्याला सांगते की बंद करा. त्यावेळेस आपण ही बंद करायची आहेत. त्याची प्रोसेस म्हणजे जरी आपण कुठलं काम जरी केलं ही लावून तरीसुद्धा काम होऊ शकतं. तर हा एक स्टीलचा डब्बा आहे. त्यामध्ये आपल्याला हे पीठ तयार होतं. तर अगदी मस्त असं आहे आणि ही जी जाळी आहे हिच्यामुळे चाळणीच आहे ही पण सुद्धा आणि बघा तुम्ही याला पीठ असं पद्धतीने चिकटलेलं आहे. तर ही साफ करताना आपण ब्रशने साफ करायचं आहे, धुवायचं नाही, ते तर खराब होतात.
तर बघा या पद्धतीने आपलं हे कुळथाचं पीठ जे आहे ते असं तयार झालेलं आहे, एकदम फाईन. तर या पद्धतीने त्याचं साफ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि अशा पद्धतीने त्याचं क्लीनसुद्धा होतं. तर तर ॲटोमॅटिक क्लिनिंग सिस्टीम, लो नॉईज ऑपरेशन, डिफरंट फ्लॉवर सेटिंग आणि कॉम्पॅक्ट डिझाईन याचे आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया